हॅलो ब्युटिफुल लेडीज, मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज ॲक्च्युली मला काय करायचं होतं, मला जायचं आहे उद्या बाहेर. आणि ॲक्च्युली जे माझे हेअर कलर आहे तो आता थोडासा म्हणजे रूट्समध्ये हेअर कलर मला करायची गरज पडलेली आहे, कारण तिथे पांढरे केस आहेत ते माझे दिसायला लागलेले आहेत. तर मला आता ते करावं लागेल, कारण मी उद्या अशी नाही जाऊ शकत आहे बाहेर. हे बघा, हे दिसत आहेत सगळे केस पांढरे. मग हे बघा, हे खूप विचित्र वाटेल मी जर अशीच गेले तर. तर म्हटलं मग त्यासाठी आता मी हे रूट टचअप करणार आहे. आणि मी ज्याच्याकडून रूट टचअप करते ती माझी फ्रेंडही आता आज अवेलेबल नाही आहे. तर मला हा माझा स्वतःच कलर करावा लागणार आहे. ऑप्शन नाही आहे माझ्याकडे आता, कारण मी पार्लरमध्येही जाऊ शकत नाही, कारण शॉपमध्ये कोणी नाही आहे. तर मला इथेच बसायचं आहे आणि मला कलरही करायचा आहे आणि कस्टमरही बघायचे आहे. तर दोन्ही कामं मला एकत्र करायची आहे. तर त्यासाठी मी स्वतःच कलर करत आहे. तर मी करतच होते, तर तुमच्यासोबतही हा प्रॉब्लेम होत असेल म्हणून म्हटलं की माझ्या मैत्रिणींसोबत पण हा व्हिडिओ शेअर करावा. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते की तुम्हालाही प्रॉब्लेम होत असेल की तुम्ही कधी बाहेर कलर करण्यासाठी जाऊ नाही शकत आहे, किंवा घरातही तुम्हाला येत नाहीये त्यामुळे करतच नसाल, त्यामुळे मग तुम्हाला असंच जावं लागतं, किंवा कुठल्या फंक्शनमध्ये जायचं असेल किंवा काही कार्यक्रम असेल, काही असतं अर्जंट आपल्याला अचानक बाहेर जावं लागतं, तर त्यासाठी आपण पार्लरमध्ये नाही जाऊ शकत, किंवा कोणी घरात करू नाही शकत. कोणाला घरात सगळ्यांना येतच असं नाहीये ह्या गोष्टी, कारण माझ्याच घरात एवढे जण असून मी सगळ्यांना शिकवले तरी सगळ्यांना जमते असं नाहीये ते. तर त्यासाठी कधी कधी मलाच कलर करावा लागतो, तर मी तो करते. आणि मला जसा जमतो तसा मी तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्ही मला जसं जमतो तसं तुम्हाला जमला तर तुमच्यासाठी ओकेच आहे आणि छानच आहे. तर तुम्ही ही व्हिडिओ बघा, तुमच्यासाठी हा महत्त्वाचा आणि हेल्पफुल ठरणार आहे. तर चला आपण टचअप करायला. हेअर टचअप करण्यासाठी हे मॅट्रिक्सचा जो कलर आहे तो यूज करते, आणि हे 20 व्हॉल्यूम आहे हे यूज करते. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, हा कलर मी मिक्स करून घेतलेला आहे. कलर असा मी मिक्स करून घेतलेला आहे. आता मला केसांना डिवाइड करायचं आहे, सेक्शन करायचे आहेत केसांचे. तुम्हाला दाखवते कसे करायचे आहे. जेव्हा मी पार्लरमध्ये कलर करतो तेव्हा 4 सेक्शन मध्ये हेअर्सला डिवाइड करतो, पण आता मी स्वतःच करते कलर, तर मी 4 सेक्शन मध्ये डिवाइड करून नाही करू शकत आहे. त्यामुळे मी याला फक्त 3 सेक्शन मध्ये डिवाइड करणार आहे. हा सेक्शन असं काढून घेतलाय मी. याला अशी क्लिप लावून घेते. याला क्लिप लावली की मग या साईडने काढून घ्या. या साईडने पण असं सेक्शन काढून घ्या. झाले, हे आता 2 सेक्शन झाले आपले. आणि हा जो मागचा सेक्शन आहे त्याला आपण असं बांधून ठेवायचंय, कारण जेव्हा आपण पुढे कलर लावतो ना तेव्हा मग हे मागचे केस ना मध्ये मध्ये येतात, म्हणून यांना असं पूर्ण एकत्र कोंब करून बांधून घ्या, म्हणजे हे मध्ये येणार नाहीत आणि तुम्हाला पुढे कलर प्रॉपर लावता येईल. नाहीतर मग ते पुढचे केस सगळे मध्ये मध्ये येत राहतात. सॉरी, नाहीतर मग ते मागचे केस सगळे मध्ये मध्ये येत राहतात. हे झालं. हे बघा, हे असं मागे बांधून घ्या तुम्ही त्याला व्यवस्थित. ठीक आहे. तर आता मला एक सेक्शन वरती कलर लावायचा आहे, तर मी आधी तो करते. हा असाच ठेवणार आहे मी बांधून. याला आपण ना असं नीट बांधूया. ओके, डन. त्याला असं बांधून घ्या. आणि आता हा सेक्शन करते मी कलर.
हँड ग्लोव्स घालून घेते आधी. आता मला कलर लावायचा आहे. चला. हे सेक्शन असं सगळं काउंट करून घ्या आणि मग एक कॉर्नर्स आहेत, हे बघा, एक कॉर्नर्स आहेत ना, त्यांना आधी कलर लावून. हे कॉर्नर्स का कलर करायचे आहेत आधी? कारण तुम्ही जेव्हा सेक्शन बाय सेक्शन कलर ऍप्लिकेशन कराल तेव्हा कुठेही तुमचा कलर म्हणजे असं होणार नाही की केस राहिलेत कलर व्हायचे की जिथे कलर लागला नाही, हा प्रॉब्लेम होत नाही. म्हणून हे असे कॉर्नर्स साठी लावून घ्यायचे असतात कलर्स. आता हे लावून झालं माझं. आता मला एक एक सेक्शन काढून कलर लावायचा आहे. आता बघा मी कसं लावते, आता नीट बघा. तर या ब्रशनीच एक साईडला याला टोक आहे, त्याला असं एकदम छोटासा सेक्शन हातामध्ये येईल असं. हे बघा असं एक सेक्शन निघालं आपलं. तर एका सेक्शन वरती असा हात ठेवा आणि या साईडला कलर लावा रूट्स वरती. ठीक आहे, इथे झाला कलर. परत आता आपल्याला दुसरा सेक्शन घ्यायचा आहे. एक सेकंड, हे बघ आता झालं. इथे पण असंच करायचंय आपल्याला. इथे असं पकडा आणि इकडे असं कलर लावा. झालं. परत आता सेम याला असं करा, इथे पकडा आणि कलर लावा. किती पातळ सेक्शन घेते बघा मी. तुम्हाला पण असेच पातळ सेक्शन घ्यायचे, मगच तुमचा जो रूट टचअप आहे तो प्रॉपर होईल. नाहीतर मग तुमचे अर्धे पांढरे केस तसेच राहतील आणि अर्धेच केस कलर होतील. जेव्हा आपण सेल्फ ऍप्लिकेशन करतो रूट टचअप साठी तेव्हा थोडा वेळ जास्त लागतो. पण जर तुम्ही अशा पद्धतीने केलं तर तुमचा कलर ही छान व्यवस्थित होईल, कुठे केस राहणार नाहीयेत. माझ्यासोबत खूप वेळा हा प्रॉब्लेम होतो की मला रूट टचअप करण्यासाठी कोणी अवेलेबल नसतं किंवा मला जाता येत नाही बाहेर. खूप वेळा झालेला आहे माझ्यासोबत हा प्रॉब्लेम, आणि तुमच्या बरोबरही होतच असेल. म्हणून म्हटलं की एकदा हा ब्लॉग बनवून तुमच्यासोबत शेअर करा, म्हणजे तुमचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि माझ्याकडून तुमची हेल्पही होईल. आता एक सेक्शन आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता हा जो आपला सेक्शन कंप्लीट झालाय त्याला एकत्र करा आणि तो जिथे होता तिथे त्याला नेऊन ठेवा. मिक्स नको व्हायला म्हणून. मिक्स झाला तरी काही प्रॉब्लेम नाहीये, पण तरी प्रोफेशनल पद्धतीने करायचं आपण जेही करतो त्यामुळे. म्हणून याला असं बांधून ठेवा, कारण याला तुम्ही असंच मोकळं सोडलं तर हा जो कलर आहे तो तुमच्या कानावरती लागणार किंवा इथे लागणार, असं होतच. तुम्ही बघा
तुमच्यासोबत असं झालेलंही असेल, म्हणून सांगते की याला असं प्रॉपर बांधून ठेवा, म्हणजे हा हलणार नाही आणि तुमची स्किनवरती कुठे कलर लागणार नाही. तर आता हा सेक्शन आपण करणार आहे, तर याला छान कोंब करून घ्यायचं आधी. कोंब का करायचं? कारण जेव्हा आपण छोटे छोटे सेक्शन घेणार आहोत तेव्हा केस असे जास्त गुंता होऊ नये केसांचा, म्हणून आपण आधी असं प्रॉपर कोंब करून घ्यायचं आहे सगळ्या साईड. ठीक आहे, आता हे झालं. आता ऍप्लिकेशन करूया. इकडे पण सेम करायचं आहे तसंच. आधी जे कॉर्नर्स आहेत त्यांना लावून घ्या, कव्हर करून घ्या कॉर्नर्स. ठीक आहे, आता इकडे जसं आपण कलर लावून घेतला होता तसंच आपण या साईडला लावणार आहोत. या साईडला लावणार आहोत या केसांना इकडच्या साईडला असं टाकायचे. एका हाताने केस पकडा, एका हाताने ऍप्लिकेशन करा. हे असं पकडायचं आहे कारण इथे आपण जिथे कलर लावतो ते केस टाईट राहतात आणि कलर जिथे आपल्याला लावायचा आहे तिथेच लागतो, म्हणून एका हाताने असं पकडायचं आहे. तुम्ही असेच केस लूज सोडून कराल तर ते कलर काय होतो प्रॉपर लागत नाही. तोच प्रॉब्लेम होतो आपला जेव्हा आपण घरी कलर करतो स्वतः किंवा दुसरं कोणी घरी करतं. अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्या जर प्रॉपर केल्या, त्यांकडे लक्ष देऊ, तर सगळ्या गोष्टी या व्यवस्थित होत असतात. छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात कोणतीही गोष्ट करण्यासाठी. मला जिथे कलर लावायचा आहे प्रॉपर तिथेच कलर लागतो. मला फक्त रूट्सला कव्हर करायचं आहे तर फक्त रूट्स वरतीच लागतोय कलर. इकडे तिकडे कलर लावून आपल्याला वेस्ट नाही करायचंय, कारण ऑलरेडी बाकीचे केस जे आहेत ते कलर आहेतच, त्यांना कलर लावून काही उपयोग नाही. आपल्याला फक्त जे न्यू ग्रोथ आलेले आहे त्यालाच कलर करायचा आहे. आणि मी हे सगळं दुपारच्या टाइमला करते, कारण दुपारी कोणी कस्टमर नसतात. कारण प्रॉब्लेम येतो, कारण मध्येच मग कस्टमर येतात, मग मला असं जावं लागतं त्यांच्यासमोर. म्हणून मी आता हे दुपारच्या वेळेस करते, दुपारी कोणी कस्टमर नसतात. आणि कोणी आलं तरी मला आधी कॉल करतात आणि मगच येतात. एकच वस्तू आहे ज्याच्याने आपला कलर होणार आहे. आपण सेक्शनही त्याच्यानेच काढणार आहे आणि कलरही त्याच्यानेच ऍप्लिकेशन करणार आहे. आणि हा ब्रश बघून घ्या, किती मोठे दात आहे त्याचे, आणि ही जी साईज आहे तीही मोठी आहे. तर तुम्ही जर ब्रश घेणार असाल कलर करायला तर हाच घ्या, कारण याच्याने कलरही खूप छान लागतो आणि लवकर लागतो, कारण थोडा मोठा आहे, पटपट ऍप्लिकेशन होतं याच्याने. मी म्हटलं ना खूप छोट्या छोट्या गोष्टी मॅटर करतात, तर याच असतं. ब्रश चॉईस करण्यापासून ते ऍप्लिकेशनचे छोटे छोटे सेक्शन घेण्यापासून ते असं हे पकडणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात, ते आपल्याला माहिती नसतात. आता हे माझं या साईडला ऍप्लिकेशन करून झालेलं आहे. आता हे केस मला इकडे करायचे आहे.
तर या केसांना आपण बांधून ठेवा, कारण आपल्याला मागे पण कलर लावायचा आहे. मागे माझे जास्त काही पांढरे केस नाही आहेत, त्यामुळे मी मागे नाही लावत. पुढे जास्त पांढरे झालेले आहेत, त्यामुळे मला पुढेच कलर करावा लागतो. पण तरीही तुम्हाला मी मागे पण दाखवते की कसं करायचं असतं, कारण आता व्हिडिओ बनवते तर तुमच्यासाठी मला सगळंच दाखवावं लागेल ना. माझे केस बरेही पांढरे नाही आहेत, तुमचे तर असतील ना मागून, म्हणजे ज्यांचे कोणाचे असतील त्यांना. आता हे केस आपल्याला असे बांधायचे आणि हे मागचे केस पुढायचे. तर हे मागच्या केसांसाठी तुम्हाला जर याच्याने जमलं तर याच्याने ब्रशने सेक्शन काढू शकता, किंवा असं टेलिकॉम असतं, त्याला टेलिकॉम म्हणतात, याच्यानेही काढू शकता. हे बघ, हे केस असे इथे पकडा आणि असा कलर लावा. जर घरात कोणी असेल तर त्यांना विचारा की जो मागचा सेक्शन तुम्ही कलर लावताय तिथे प्रॉपर कलर लागतोय का. आता माझ्यासोबत इथे कोणीच नाही विचारायला, मी अंदाजे लावते, कारण मला माहिती आहे की माझे केस कुठे पांढरे आहेत आणि कुठे नाही. तर आता आपला हा जो मागचा सेक्शन आहे तोही कलर करून झालेला आहे. तर आता या ज्या क्लिप्स आहेत त्याही काढून घ्या सगळ्या. आणि हे सगळे केस असे एकत्र करा. एकत्र करून असे बांधून ठेवा. तुम्ही जो पण कलर यूज करता त्याच्यावरती टाइम दिलेला असेल की किती वेळ ठेवायचा आहे. मी आता हा मॅट्रिक्सचा यूज केला तर तो 45 मिनिट्स मला ठेवावा लागेल. तो 45 मिनिट्स ठेवून मी याला वॉश करणार आहे. तर आता माझा हेअर वॉश झालेला आहे, तर मी आता तुम्हाला ड्राय करते केस आणि मग दाखवते की कलर कसा झालेला आहे. तर बघा आता बऱ्यापैकी केस ड्राय झालेले आहेत, जास्त ड्राय नाही करत आहे मी दाखवते तुम्हाला. बघा जे पण पांढरे केस होते ते सगळे कलर झालेले आहेत. बघा किती छान झाले, कुठेच नाही राहिले, म्हणजे पांढरे केस होते ते कुठेच नाही राहिलेले, सगळीकडे कलर झाले. किती छान झाले. तर असं तुम्हाला जर काही ऑप्शन नसेल तर घरात ट्राय करू शकता कलर करायला. आता मी याच्यावरती हे सिरम आहे ते लावते मी हेअर वॉश केल्यानंतर. ज्याने केस सॉफ्ट आणि सिल्की होतात, फ्रिझी होते, तर तुम्ही यूज करू शकता. तर असा आपला छानपैकी टचअप झालेला आहे, रूट टचअप. तर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल किंवा काही क्वेश्चन असेल तर मला तुम्ही विचारा, मी तुम्हाला नक्कीच त्याचं उत्तर सांगेन. मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता की तुम्हाला काही प्रॉब्लेम याच्यामध्ये वाटला असेल किंवा येत असेल. ठीक आहे. तर असेच हेल्पफुल ब्लॉग बनण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.
फॉर वॉचिंग.